माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक व भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 171 ते 175. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. असे सार साचार ते चोरलेसे, येही लोचनी पाहता दृश्य भाषे. निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिता ही कळेना. सत्य सर्वांचे तत्व असलेले परमात्मा स्वरूप गुप्त असते. आपल्या चर्म चक्षुने जे आपण पाहतो ते मूळ स्वरूप नसून त्याचा भास आहे. देह अहंकाराच्या मर्यादेमध्ये राहून आपण किती कल्पना केली तरी आभास शून्य निर्गुण परमात्मा स्वरूप आकलन होणे शक्य होत नाही. माणसाच्या ज्ञान प्रक्रियेचा असा नियम दिसतो. इंद्रियांना फक्त विशेष वस्तूच गोचर होता. त्या विषयांना व्यापूळ असणारे सामान्य त्या वस्तूंमध्ये गुप्तपणे राहते. तत्वांच्या दृष्टीने सामान्य खरे असून विशेष त्या सामान्याचा भासच म्हणायला हरकत नाही. म्हणून इंद्रियांना गोचर होणारे जग भासमय असते. इंद्रियांच्या द्वारा माणूस जग पाहत असता तो देहांकार केंद्रित असतो. त्याच्या पाहायच्या मर्यादा मोठ्या असतात. परमात्मा वस्तू नुसती सामान्य नव्हे तर आहे याची शंका नाही. सामान्य ती सामान्य, तिच्या ठिकाणी अज्ञान नाही म्हणून कसलाही भास नाही. तिला होण्याचा संपर्क नाही म्हणून तिला त्रिगुणांचा स्पर्श नाही. ती अत्यंत सूक्ष्म, अतिंद्रिय, कल्पनातीत अशी सद्वस्तू पाहण्यासाठी ज्ञानचक्षु पाहिजेत. प्रत्येकात ज्ञानचक्षु आहे, पण ते झाकलेले असल्याने त्यांना उघडण्याचा अभ्यास करावा लागतो. स्वरे विषयी कल्पना ते अविद्या, स्वरे ब्रह्मरे जान माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. दृश्य विश्वाला अनुलक्षून सुरणारी कल्पना हे अज्ञानाचे लक्षण. अदृश्य आत्मवस्तूला अनुलक्षून सुरणारी कल्पना हे ज्ञानाचे लक्षण समजा. मूळ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी 2 अंगांनी कल्पना स्फुरण पावली, परंतु विवेकाने तिचा आत्मस्वरूपामध्ये लय होतो. मूळ सद्वस्तू सर्वार्थाने आहे म्हणून ती सत्ता रूप, तशीच ती ज्ञानरूप अनंतपण सद्वस्तू अन्य काही नाही असे म्हटल्यावर हे विश्व देखील तद्रूपच असले पाहिजे असे मानावे लागते. पण जगाचा प्रत्यक्ष अनुभव पाहिला तर जग असत म्हणजे अश्वासत, अज्ञानमय, अंतवंत, परिच्छिन्न असलेले आढळते. अर्थात ते दृश्य विश्व त्या सद्वस्तूचीच अतर्क्य कल्पना असली पाहिजे. विश्व निर्माण करणाऱ्या त्या ईश कल्पनेला 2 बाजू. जेव्हा दृश्य खरे वाटून कल्पना त्याच्या नादी लागते तेव्हा ती अविद्येच्या मलाखाली वावरते. स्वरूप खरे वाटून जेव्हा ती दृश्याकडून माघारी फिरते तेव्हा ती विद्येच्या मलाखाली वावरते. मुळात कल्पना एकच खरी, पण मानवी जीवनात ती 2 तोंडाने अनुभवास येते. विवेकाने अखेर ती स्वस्वरूपी लीन होऊन जाते. स्वस्वरूपी स्वरूपी स्वरूपी उदेला अहंकार राव, तेने सर्व आच्छादिले ओम पाव. दिशा पाहता ते निशा वाढत आहे, विवेके विचारे विचक्षुनी पाये. अहंकारूपी राहू मूळ परमात्मा स्वरूपात उदय पावला. आकाशवत असणारे मूळ स्वरूप त्याने झाकून टाकले. त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे अज्ञानरूपी अंधार पसरला. आत्म विचाराने या गोष्टीचे विवरण करून पाहावे. नित्य प्रकाशमान असणारा सूर्य ग्रहणसमयी राहूने ग्रासला जातो. त्यामुळे आकाशात 4 दिशांना अंधार पसरतो अशी कल्पना. त्या दृश्याचा उपयोग करून श्री समर्थ जेथे सांगता की काय सांगता येते? मूळ आत्मस्वरूप स्वयंप्रकाश आहे, पण त्या स्वरूपात अहंकारूपी राहू उदय पावतो. तो राहू स्वरूपावर अज्ञानाचे आच्छादन घालतो. त्या कारणाने ज्ञानाचा प्रकाश लोकतो. जिकडे तिकडे अज्ञानरूपी अंधार पसरलेला येतो. याचा अर्थ असा की मानवी जीवनात ज्ञान अज्ञान दोन्हीचा अनुभव येतो. मूळ सद्वस्तू ज्ञानमय यात शंका नाही, पण ते ज्ञान झाकणारे अज्ञान देखील आहे यातही शंका नाही. अहंकार रूपाने अज्ञान
साकार होते. ज्ञानाप्रमाणे त्याचा विस्तार सुद्धा आकाशाप्रमाणे अनंत भासतो. फरक इतका की ज्ञान शाश्वत, पण अज्ञान तसे नाही. माणसाने विचाराने समजून घ्यावे. जया चक्षुने लक्षिता लक्षवीना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवीना, क्षयातीत तो अक्ष मोक्ष देतो, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. परमात्म वस्तू चर्म वस्तूने पाहण्याचा प्रयत्न केला तर पाहता येत नाही. ज्ञानचक्षुने तिचे दर्शन झाले की दृश्य विश्व विलीन होते. त्याचे दर्शन करू म्हटल्यास ते करता येत नाही. आत्मा स्वतः अक्षय असल्याने त्याचे दर्शन अक्षय मोक्षय देतो. तो दयाळू तर खराच, परंतु केवळ साक्षीपणाने तो आत्मज्ञानी पुरुषांचा सांभाळ करतो. ज्ञानदृष्टी अतिंद्रिय असते, अज्ञान दृष्टी इंद्रियमय असते. स्थूल अज्ञान दृष्टीने दृश्य पाहता येते, किंबहुना दृश्य पाहता यावे म्हणूनच इंद्रिय अस्तित्वात आली. आत्मस्वरूप अतिशय सूक्ष्म व्यापक असल्यामुळे ते पाहण्यास इंद्रिय लटकी पडतात. अज्ञानाची निवृत्ती करणे हेच ज्ञानाचे कार्य. ज्ञानाने अज्ञान निवृत्त होत असता त्याबरोबर अज्ञानाचे कार्य देखील निरास पावते. सतत बदल होणारे दृश्य विश्व अज्ञान कार्य. म्हणून आत्मज्ञान झाल्यावर दृश्य विश्वाचा अर्थच एकदम बदलतो. तो बदलू नये म्हटले तर ते अशक्य होते. अज्ञान दशेमध्ये दृश्यापासून आनंद मिळेल या भ्रमाने जीव दृश्याशी गुंतलेला राहतो. पण ज्ञानदशेमध्ये हा भ्रमच भंग पावल्याने दृश्य बंधन तुटते, कायमचे स्वातंत्र्य प्राप्त होते. परमात्मा दयाळू असे सांगण्याचा भावार्थ इतकाच की आपल्याकडून जितकी उत्कटता उमलते त्याच्याहून अनेक पटीने अधिक मदत त्याच्याकडून आपणास येते. आत्मा काही कोणी व्यक्ती नव्हे, सर्व दृश्य विश्वाला अंतर्यामीपणाने धारण करणारा तो परमात्मा प्रत्येकाच्या जीवनात साक्षीत्वाने हजर राहतो. त्याच्या साक्षीत्वामध्ये मोठा धीर आहे, मोठे समाधान आहे. थोरला देव शोधून तर पहा. काय? थोरला देव शोधून पहा. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहिता कोण त्याचे कपोळी, हरू जाळीत लोक संहार काळी, परी सेवटी शंकरा कोण जाळी. सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव प्राण्यांच्या कपाळावर त्याची भविष्य लिहितो. त्या ब्रह्मदेवाच्या कपाळावर त्याचे भविष्य लिहिणारा कोण बरे? विश्वसंहार करणारा श्री शंकर प्रलयकाळी विश्व जाळतो. त्या श्रीशंकराला जाळणारा कोण बरे? ब्रह्मदेव विश्व निर्माण करतो, विष्णू त्याचे पालन करतो, शंकर त्याचा संहार करतो, अशी पौराणिक कल्पना आढळते. विश्वाच्या व्यवहाराला 3 अंग. अव्यक्तामधून व्यक्तात अवरणे हे पहिले अंग, व्यक्त झालेले नीट जगणे दुसरे अंग, व्यक्त पुन्हा अव्यक्तात विलीन होणे तिसरे अंग. विश्वामध्ये अवाढव्य प्रमाणावर चाललेल्या 3 प्रक्रिया युगानुयुगे अगदी सुसूत्रपणे वाटचाल करतात. म्हणून त्यांच्या बुडाशी शक्तिमान देवता आहेत अशी कल्पना माणूस करतो. परंतु आत्माना आत्मविचार करू लागल्यावर वरील देवता कल्पनाचा सदोषपणा ओळखीस येतो. माणसाच्या मनात असा प्रश्न उत्पन्न होतो की ब्रह्मदेव सर्वांना निर्माण करतो, हे जर खरे तर त्याला कोण निर्माण करतो? त्याच रीतीने विष्णूचे पालन कोण करतो? शंकराचा संहार कोण करतो? हे प्रश्न पुढे येतात. कार्य कारण भावाचा आधार घेऊन या प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर तिन्ही देवतांना निर्माण करणारा श्रेष्ठ देव निराळाच असला पाहिजे असे म्हणावे लागते. तोच श्री समर्थाचा थोरला देव होय. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील श्लोकात पुढील विवरण बघूया. जर श्रवण केले तर बोला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.